मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। जॉब अपडेट्समध्ये कालच एक व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्र शासनातर्फे देशाबाहेरील नोकरीच्या संधी। तर 1,37,000 पर्यंत पगार त्या ठिकाणी असणार आहे। मुलाखती चालू आहेत आणि या ठिकाणी शिक्षणाची कोणती अट त्या ठिकाणी दाखवली, फक्त स्किल हवे आहे तर स्किल टेस्ट घेतली जाणार आहे। याबाबत कालच एक व्हिडिओ बनवला होता, तो सुद्धा बघून घ्या, म्हणजे कोणकोणत्या आपल्याकडे स्किल्स लागणार आहेत ते सगळं तुमच्या लक्षात येईल। जाऊ डायरेक्ट आजच्या व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, कालचा रिस्पॉन्स बघता आज सुद्धा तशाच प्रकारच्या त्याच्या दुप्पट जवळजवळ रिस्पॉन्स होता, त्यामुळे कॅन्डिडेट्सची गर्दी सकाळपासूनच या ठिकाणी होती। तर कालच्या व्हिडिओमध्ये टाकल्याप्रमाणे जागा जी सेम होती, कोपरी ITI ठाणे स्टेशनपासून 2च मिनिटावर। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं गेलं मुलांना एकत्र बसून क्लासेसमध्ये, आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक्सपर्ट्सद्वारे केलं गेलं। त्याच्याद्वारे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत त्यांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं जातं, म्हणजेच कम्प्युटराइज सगळे डाटा गोळा केला जातो। अशा प्रकारच्या प्रोसेस त्या ठिकाणी आहे। तर या प्रोसेस कोणकोणत्या ठिकाणी चालू आहेत हे सुद्धा या डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघू, तर तुमच्या लक्षात येईल की शासनातर्फे सदर प्रोसेस असल्यामुळे व्यवस्थितरित्या वरिष्ठांचे सुद्धा मार्गदर्शन भेटत आहे। स्वतः सचिव साहेब रोज मेळाव्यांना भेट देत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत। तर अशा प्रकारच्या शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या या स्कीममध्ये महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी देशाबाहेरील नोकरींना या ठिकाणी नोकरीसाठी जाऊ शकतात। तर आता उद्या जो आहे तो मेळावा कुठे आहे तो या ठिकाणी बघणार आहोत। तर या बाबतीत याच्यापूर्वीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेच आहेत, आणि यामध्ये कालसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये खाली तुम्हाला लिंक दिलेली आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट उद्याची डिटेल्स बघू शकता। तर रजिस्ट्रेशनसाठी ऑफिशियल वेबसाईटसुद्धा दिलेली आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर प्रत्येक लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये असते। तर इथे क्लिक केल्यानंतर आता आज 23 तारीखला पुणे, सोलापूर, नाशिक यांच्याकडे सुद्धा आज मेळावे झाले। तर या ठिकाणी गव्हर्नमेंट ITI औंध पुणे, ITI सोलापूर, ITI सातपूर या ठिकाणी झाले। आता यामध्ये थोडासा रिस्पॉन्स कमी असला तरी ठाणेचा रिस्पॉन्स अजून कंटिन्यू आहे, यामुळे इथे साधारण 300च्या वर रजिस्ट्रेशन 2 दिवसामध्ये होऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे। आणि हा मेळावा अजून पुढे 1 दिवस एक्सटेंड करण्यात आले, त्यामुळे शक्यतो सोमवारी ठेवण्यात येणार आहे। त्याचं डिटेल्स मी साधारण अपडेट रविवारी किंवा शनिवारी देणार आहे। तर 24 ऑगस्ट म्हणजे उद्या, तर या ठिकाणी उद्या नागपूरला आहे, नागपूर ITI मेळावा आहे। अमरावतीला आहे गव्हर्नमेंट ITI अमरावती, आणि छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट ITI छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्या म्हणजे 24 तारीखला तुम्ही जाऊन भेट देऊ शकता आणि डिटेल्स बघू शकता, म्हणजे कशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतल्या जातात आणि त्यानंतर स्किल टेस्ट कशा प्रकारे होणार याची सगळी डिटेल दिलेली आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर सुद्धा जाऊन बघू शकता। फ्रेमवर्क शटरिंग कार्पेंटर लागणार आहेत, आयर्न बेंडिंग लागणार आहेत, म्हणजे सेंटरिंग वर्कवाले लागणार आहेत, सिरॅमिक टाईल्स बसवणारे आणि प्लास्टरिंगवाले सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। तर इथे 6,100 या ठिकाणी म्हणजे 1,37,260 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। 10,000 ओपनिंग त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। तर ही ऑफलाईन इंटरव्ह्यू असणार आहे। कोणत्या प्रकारे, फक्त तुम्हाला जर डिटेल हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी वेबसाईटवर बघू शकता। त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी डिटेल देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देशाबाहेरच्या संधी लवकरच प्राप्त होतील। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।